नमस्कार। तर आज आम्ही कुठेतरी बाहेर चाललो आहे फॅमिलीसोबत, पूर्ण फॅमिली आहे, ऑल टोटल विथ बाबा आणि मुलं आणि हे सुद्धा। तर आज चाललो आहे बाबाच्या फॅमिलीमध्ये आणि बाबांना त्यांच्या फॅमिलीसोबत भेटवणार आहे। तर हे बघा, मुक्ताने अशा पद्धतीची तयारी केलेली आहे आणि सयूनी पण छान हे घातलं आहे आणि मी पण छान। नमस्कार, आज मी ज्योती बावणे तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर नेहमी सांगितल्याप्रमाणे माझ्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही विघ्न असतं, तर ते बघा कसं आलेलं आहे। बघा, हे बघा, अर्ध्या रस्त्याच्या मध्ये आहे आणि हा टायर पंक्चर झालेला आहे। तुम्हाला मी नेहमी म्हणते की हे असं होते माझ्यासोबत, तर विश्वास येत नाही तुम्हाला, पण टायर पंक्चर झालेला आहे। तर बघा, नागपूर अमरावती रोड आहे हा। नागपूर अमरावती रोड आहे हा, सतत चालणारा रोड आहे, नॅशनल हायवे सुद्धा आहे, त्यामुळे खूप गर्दी चालत असतो। मुलं बसलेले आहे गाडीमध्ये। हा माझा पुतण्या खूपच बोलायला हुशार असतो, बोलायला तयार असतो। आणि हे बघा, गाडी पंक्चर करणारा का अंकल मिळाले, त्यांनी करून दिलं। त्यानंतर हे सगळे रागवत होते की रस्त्यावर येऊ नका आणि गाड्या खूप चालू आहे म्हणून मी म्यूट करून दिला। त्यानंतर आम्ही झाल्यानंतर पोहोचलो लग्नामध्ये। तर लग्न लागलेलं होतं, फक्त लग्न पण संपलेलं होतं, ते सप्तपदीसाठी बसलेले होते। तर आम्हाला जवळपास 4:15 झाले होते। तर सप्तपदीचे 2-4 फोटो घेतले आणि खूप अशी भूक लागली होती। आणि ही सयू, तर तिची पण तब्येत बरी नसल्यामुळे बघा ती कशी दिसत होती, कारण तिने वॉमिटिंग केली होती। मग म्हटलं चला आपण लवकर जेवण करूया। तर मग या सगळ्यांना, जेवढे गाडीतले होते सगळ्यांना घेऊन गेली आणि चॉकलेट पण दिलं। तर जेवण करायला गेलो तर जुनी आठवण झाली पहिल्याच्या काळात, म्हणजे जेव्हा लहानपणी होतं पत्रावळीवर आणि बसून जेवण जेवायचं, पत्राळ्या टाकून आणि बसलेलं। तर बघा खूप छान वाटलं हे जेवताना। पप्पा खूप खुश होते, कारण कितीतरी दिवसानंतर आज मी पंक्तीमध्ये जेवतो आहे म्हणे, पंगत जेवण समजा, आणि खूप आनंद झाला, पोटभर जेवलो आम्ही सगळे। त्यानंतर मग ते दोघं त्यांचं झालं सप्तपदी, तर आले। त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढून घेतले आठवण म्हणून। नंतर मग मुलीच्या जाण्याची वेळ आली, तर मग उसंगी वगैरे भरून झाल्या होत्या त्यांच्या। त्यानंतर मग ती रडत होती, आईला वगैरे बहिणीला बाबाची भेटून खूप रडली ती। आताच्या मुली रडत नाही, पण तिने भरपूर आपलं मन मोकळं केलं आणि जेवढे अश्रू आहेत तेवढे ढसाढसा आपले अश्रू तिने वाहू दिले। त्यानंतर मग रडण्याचा प्रोग्राम झाला, पैसे वगैरे दिले मी हातात। नंतर गाडीपर्यंत सार म्हणून करायला गेलो, तिला गाडीत बसवून दिलं आणि त्यानंतर परत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करायला सुरुवात झाली। तर अशा प्रकारे आम्ही दिवसा ते नागपूर निघालो। नंतर भूक लागली म्हणे मम्मी, तिला जेवायला घेऊन गेलो हॉटेलमध्ये। बुधवार असल्यामुळे ती नॉनव्हेज खाणार होती, मग आजोबा आणि तिने नॉनव्हेज खाल्लं। आम्ही एक व्हेज थाली घेतली, जेवण केलं आणि जेवण छान झालं। मग जेवण झाल्यानंतर सगळे खुश होते, पण खरंच गरिबाच्या लग्नाला 10 विघ्न म्हणतात ना, ते खोटं नाही आहे। खरंच ते आपल्या परीने सर्व प्रयत्न करत असतात, पण काही ना काही हे होते। त्यानंतर आम्ही निघालो घरच्या याला प्रवासाला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।